तर हसत खेळत आनंदात आयुष्य जगायचं. आयुष्य किती आहे माहित नाही. आणि एक गोष्ट सगळ्यात त्रिवार सत्य गोष्ट तुम्हाला सांगेन, वेळेच्या अगोदर तुम्ही मरत नाही. यम काही रिकामा बसलेला नाही आहे, बरोबर आहे ना. आणि वेळ आल्यावर माझ्या बापाचा उशीला लावला तरी तुम्ही राहणार नाही, कारण मी पण राहणार नाही वेळ आल्यावर. बरोबर आहे का नाही? खरं आहे का खोटं आहे? पटलं नाही तर तुम्ही विचारा, मी तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो. नाही पटलं ना जरा हात वर करायला सांगा की साहेब जरा पटलं नाही, पटवून सांगा. आज नाही जमलं उद्या सांगेन तुम्हाला. तुम्हाला फोन नंबर देईन, फोनवरती सांगेन, खरं सांगेन, 100% सांगेन. बोलतोय खरं आहे का खोटं आहे? होय म्हणायचं, खरं आहे, बरोबर आहे, आज भारी बोलतोय, बरोबर पटतंय मला. आता उद्यापासून उठलो की गेलोच बघा व्यायामाला म्हणणार. उद्या जराच नुसतं पावसात झिरमाट आलं, आज पाऊस आहे हो, झालं तिसरा दिवस उजडतच नाही का. ही अशी परिस्थिती आहे. आनंदात हसत खेळत राहायचं. आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवायचं. हे दवाखान्यात जाऊन कुणाचं आयुष्य सुंदर होत नाही. कळकळीची विनंती आहे. माझं काही दवाखान्यावरती राग नाही, डॉक्टरांच्यावरती राग नाहीये, पण काय माहितीये का, आज आपली मानसिकता एवढी बिघडून बसली ना की आपल्याला दवाखान्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. मला काय झालं तर काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आपल्याला. मला काय झालं, तुला काय ब्याला मागं ठेवायचंय का? जरा भाषा कोल्हापूरची ती चालते ना. काय करायचं सांगा बरं, राहून काय करणार? गुडघे दुखायला लागल्यात, कंबर दुखायला लागल्या, तुला धरून बाथरूमला न्यायला लागते तरी तुझी मरण्याची तयारी नाही, जगण्याची आशा सुटेना. घरातली परेशान आहे, तू चड्डीतच कार्यक्रम करायला लागलायस. घरातली म्हणजे कधी मरतय कुणास ठाऊ, तरी हे मरायला बघत नाही. आणि म्हाताऱ्या म्हाताऱ्या तरी लयच आवड असतात ना. बघा की महिला मंडळामध्ये लेकाचं लगीन बघितलं की डोळं मिटायला मोकळी. सून एकदा घरात आली की मी मोकळी झाली, बघ मरायला मोकळी. किती मेले आजपर्यंत, किती मेल्या. म्हणती नातवाचं तोंड बघितल्याशिवाय मरणार नाही. नातवाच्या 5वी दिवशी कार्यक्रम करून घ्यावा का नाही? त्याला आजी नको का म्हणती खेळवायला? आजी पाहिजे. कुठंवर खेळवणार आहेस त्याला? खेळवत 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 ते 10वीला गेलं, ते त्याच्या आईबाचं ऐकायचं बंद झालं. तुला तर किंमतच नाही. ए म्हातारे का भुकीत दात पाडीन म्हणते तरी ते हसत ग, लाडाने बोलते, लाडाने बोलते. कुठलं लाडानं? तुला किंमत नाही तरी तुला मरायची ना. आणि त्यातनं चुकून नंबर लागला तर त्याला बोलून म्हणते इकडे बाळ तू काय लय टेन्शन घेऊ नकोस, मी मेलो तर तुझ्याच पोटाला येणार. म्हणजे तू आमचा पाठलाग सोडूच नको, जाऊच नकोस ना. कशाला म्हणतीस? मरू नको, आम्ही जातो. ही दुनिया मरू दे, तू एकटीच हिंड दुनियेत सगळ्या. काय राव हे प्रत्येक जण खरं सांगायचं तर पैसा कमवायच्या मागे लागले. पैसा म्हणजे श्रीमंती वाटते लोकांना. खरी श्रीमंती काय ती आज आपल्याला समजलीच नाही. ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. बरोबर आहे का नाही? शरीर आहे का नाही? पैशाच्या मागे लागायचं, पैसा कमवायला पाहिजे. सोबत येणार आहे, रुपया येणार आहे का? लावल्याला सुद्धा पडून जाते. तिथं जायचं असं डुलवत डुलवत नेत्यात ते, टिंग 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 गेला पाडला तर तो सुद्धा सोबत नाहीये राव. 100 एकर जमीन घेतली, तुला फुटभर जागावर न्यायची जागा आहे का? परमिशन आहे का? किती घ्या, पण जे सोबत येणार आहे त्याला वेळेत बघा, ते झोप घ्यायची नाही. किती लोक वेळेत झोपतात बघा. ह्याला व्यवस्थित विश्रांती दिली पाहिजे, ह्याला वेळेत अन्न पाणी दिलं पाहिजे. हे पैशाच्या मागं कामाच्या मागं एवढं लागतंय ना, खरंच की अमर राहणार असल्यासारखं काही नाही बघा. किती कमवा तुम्ही, सगळ्यात शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारी प्रॉपर्टी ही आहे. ती जपा. त्याला वेळेत खायला प्यायला द्या, त्याला वेळेत काय असेल तर त्याला आराम द्या. हे 12 वाजलं तर मोबाईल वरती आहे गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. अरे तुझं गुड नाईट सकाळी बघत्यात, तू एकटंच बावळ टाकत सांगत बसली सगळ्याची गुड नाईट. गप पड की. आणि माझ्याकडे येते मला ते काय डॉक्टर साहेब झोपच लागत नाही हो, तुला का थोपटायला येऊ मी? मोबाईल पेटी तेवढा बंद कर, कशी झोप लागत नाही बघू बरं. हे मोबाईल मध्ये रील्स बघत बसते, कंटाळाला तरी बघते. शरीर सांगायला जांभ्या द्यायला लागले पड म्हणून, तरी त्यात ना असं
काय महत्वाचं हो? ज्यांच्या आहेत ना त्यांना पैसे मिळतात. तुझी झोप गेली, तुला उष्णतेचा त्रास झाला, एक एक तर खरोखर का नाही असं सकाळी बघितलं नाही ह्याला वाटतं याला मुळव्याध आहे का काय कुणाचं, असं तोंड. अवघड आहे अहो. जगणार कधी? खरंच जागा. ह्या शरीराला बाकी काही लागत नाही बघा. वेळेत खाणे, पाणी पिणे, बाकी काय लागत नाही. हे नको ते पितात पाण्यात टाकून, बरोबर आहे ना? पाण्यात टाकून ते एवढंच पाणी एवढं. काय अवघड आहे. पाया पडतो सगळ्यांच्या. तुम्ही लाईन उभं राहा, मी लाईन सगळ्यांचं पाय धरतो. हे शरीर सांभाळा. हेच शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला साथ देणार आहे. ह्याला कुठला रोग वारा होता कामा नाही, याला कुठला आजार होता कामा नाही. आणि हे आजार होऊ नये असं वाटत असेल तर पहिलं डाएट बंद करायचं. हे डाएटवाले आहेत ना, डाएट करणारी जेवत नाहीत. देवाने ही चटाट उचलावीत बघा तेवढी. खरंच की. गोड खात नाही, तिखट खात नाही, आंबट खात नाही, खारट खात. अरे जगलाच कशाला? मर जा त्याच्यापेक्षा. ते मेल्यावर भजी, अंडी, वडा बिडा काय काय ठेवतात नाही. आधीच दणका 4 दिवस जगाल तरी व्यवस्थित, मेल्यावर तिकडे ठेवतात. काय काय ना तर ते सुद्धा लागतं, त्याशिवाय कावळा उतरतच नाही. आता काय सांगायचं, ह्याच्याशिवाय कावळा खाली उतरत नाही, ते ठेवते. एखाद्याचं त्याच्याकडे बरोबर त्याचं दोस्त असते, त्याचं बरोबर असं लक्ष असते. आता कावळा काय टोपण काढून पिणार नाही, हेच घेऊन जाते. हाय करत नाही. जावई तर लय डेंजर असते. भात बरोबर आणून शिजवून ठेवते, भात करून त्याच्यावर अंड फोडून ठेवते. कावळा घाबरलेला असतो, येते वर काय दिसते बघते, लेवलला त्याच्या अंड दिसते त्याच्यावर चोच मारते. लगेच म्हणते मामांचं लय प्रेम होतं माझ्यावरती, मामांचा लय जीव होता, वरची 2 एकराची पट्टी मला देतो म्हणलेली. मामीला सांगते बरोबर. काय सांगायचं, मामी मला 2 एकर वरची शेती देतो म्हणलेली. आता मामा म्हणलाय मेला, आता त्याला विचारायला मामी म्हणते मी वर जाऊ, त्याला विचारलं त्यापेक्षा 2 एकर घेऊन टाक. झालं, एका अंड्यावर 2 एकर शेती घेते ते, काही गरज नाही. बरोबर आहे का नाही? तर असो, हसत खेळत आनंदात जगा. नवरा बायकोचं नातं किती प्रेमाचं असते, बरोबर आहे का नाही? तर एक नवरा दाखवायचं बायकोचं कौतुक करतात. एक नवरा. 4 दिवसापूर्वी तुम्ही जर नवरा बायको जर कुठं कार्यक्रमाला जाऊन आले असेल ना, फक्त नवऱ्याला विचारायचं परवा कार्यक्रमात मी काय घातलेलं सांगा बरं. विचार करते काय होतं बरं, काय तेच किती मी साडी घेतली, तुम्ही नाही, भावांनी घेतलेली नसते. होय काय, खरं मी घेतलेली तशीच होती की नाही असं म्हणून थापा मारते. पण रस्त्याकडेला एखादं नकट सक्त काळं बेर दिसू दे, तिनं पिन कुठल्या कलरची लावलेली, लिपस्टिक कुठल्या कलरची लावलेली, पायात चप्पल कुठलं होतं, अहो एक्सरेच काढून येते त्याचा. 6 महिने विसरत नाही बघा. वर्षाने इच्छाला तर सांगते ती उभारल्या तिच्या पायात असलं चप्पल होतं. बायकोच्या पायात जर बघ नाही तर ठोकाच आहे. अहो बायकोनं भाजी केली कधी कौतुक नसते बघा. शेजारच्या बाईनं भाजी दिली का नाही जराशी, तिचं लय कौतुक घ्याला. बायको मध्ये जा बघ रोज जेवायला, तिचा नवरा वैतागलेला असतो तिच्या भाजीला. हे अशी परिस्थिती आहे. तर व्यवस्थित राहायचं. तुम्हाला वाटत असेल बायकोचं आपल्यावर लय प्रेम आहे, आपण मेलो की अर्ध्या तासाच्या पुढे बाई रडत नाही बघा. माझं पटत नसतं तर मरून बघा. अर्ध्या तासात नुसतं असा पदर आडवा असते. कोण कोण आल्या, कोण कोण आल्या, ती राहिली काय, ती आली का, हे झालं का, ते झालं का, ते लय अवघड असते. ते सगळा एक स्वर कोणी काढला मला कळत नाही. हे माझ्या लय भारी स्वर असते होतं. आणि ती शेजारी बसलेली बाई असते का नाही, ती सांगते गप रोड ग गप. आता गप कसं रडायचं, समोरची असते ती तर म्हणते तोंडानं बोल ग तोंडानं. मग कशानं बोलत होती मगापासून, मगापासून कशानं बोलत होती ती, तोंडानं सांगत होती ना, तोंडानं बोल ग राधा. तर बाजूला इकडे बसलेली बाई म्हणते असू दे, पोरांच्याकडे बघून 2 घास खा. नको मला आता का, अगं पोरांच्याकडे बघून खा. एवढा भात खाते हायगे करणं, आमटी मागून घे. बघा की जरा तिखट घाला की
पाणी द्या की लवकर. बघू बरं नवरा मेला म्हणून तेवढ्यात ती इसरती का? दणिक तीच दणिक, ते हायगी करत नाही. असं आहे. हे डाएटवाले तर लय डेंजर आहे. सकाळी जेवतोय, संध्याकाळी जेवतोय, दिवसभर काही खात नाही. दुपारनंतर गॅस सोडावं लागतं टरा. संध्याकाळचं जेवताना खरंच की तिकडे बोळा लावून ह्याला जेवायला घालावं असं वाटतं. एम्प्टी स्टमक गॅस तयार होतो. अहो सांगितलेलं आहे थोड्या थोड्या वेळानं थोडं थोडं खात जायचं. ताई काय दुखा लागलं का हसून हसून? ताईन त्या दाबून धरले असं. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. असं हसायला पाहिजे, दिलखुलास हसलं पाहिजे. बरोबर आहे. त्या सदानी कदा एकेकाचं बघा की शेणानं सारिवल्यासारखं तोंड एकच. सगळ्या एकदा महिला मंडळाच्या, तुम्हाला सांगतो दादा, एकदा महिला मंडळाच्या कार्यक्रमाला गेलो. तुफान महिला आणि एवढ्या हसत होत्या. त्या ताईंच्यावरनं आठवलं. खो 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 म्हणजे भयानक हसायला चालू, भयानक हसायला चालू. एक बाई तेवढी हसत नव्हती बघा. शेवटी आणि समोरच बसलेली 5-6 वेळा बघितलं. सगळ्या खो 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 एकमेकीच्या अंगावर करून हसायला लागल्यात. काय काय करायला फा 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 चालला. हे मात्र गप्पच तोंड करून. शेवटी वैतागून मी म्हणलं ताई काय झालं म्हणलं, तुम्ही का हसत नाही? सगळे हसतात, तुम्ही का हसत नाही? काय हसायचंय म्हणली, तुमचं तोंड माझ्या सासू सारखं दिसतं. आता त्याला मी काय करू ना? बघा हसल्यावर कसं आहे, खोकला यायला लागला. हे 5 वर्षापूर्वी खोकायला पाहिजे होतात फोटोतच. तुम्ही 5 वर्षापूर्वी जर असं जर शिंकलात आणि खोकला असतात तर कार्यक्रमच होता. बरोबर आहे ना? सर्दी खोकल्यानं माणसं मरतात ते आम्हाला 4-5 वर्षापूर्वी कळालं. त्याच्या अगोदर माहिती नव्हतं. लहानपण आमचं खेडेगावातलं, मातीत खेळणं. शाळेला म्हणजे काय, आम्ही मास्तर आम्हाला बोलवायला यायचे. शाळा आमची 4 वर्गावरती एकच मास्तर, 4-5 वर्गावरती. आणि ते म्हणा बाळ्या बघ रे लिहित बसा सगळे. आता शिकवा तरी लिहायला मास्तर. मास्तर 4 वर्ग एकाला दिल्यावर काय मास्तर करणार आहे? पोरं ढीकभर काल 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 काल. आणि त्यात आम्ही खेळायचो, गेम खेळायचो. कुठला माहितीये का? शेंबूर पुसायचा सगळा ओटावरचा. नाक लिपलेली, हिरव्या गार नाळी लिपलेल्या, नाक बंद असं पुसायचं. आणि असं उभं राहून आम्ही 5-6 जण मित्र करून ते काढायचं हळूहळू. ते ओटावून येताना असं गुदगुदी करत यायचं. एवढं भारी वाटायचं. असं पडणारे त्या थरकन वाटायचं. आणि ते वडल्याला सगळं गिळायचं. काय सांगायचं. मामाच्या गावाला गेलो तर मामाच्या दारात गेल्याबरोबर आई चालतच जायचं. मामाच्या गावाला गेलं की दारात गेल्याबरोबर आई आमची म्हणे शेंबूड काढ म्हणलं की आम्ही तिथेच खरं शिंकरायचं. मामाच्या दारातच टाकायचं. मामाच्या चौकटीला पुसायचं, उरलेल्या चट्टीला पुसायचं. अहो हा हे सगळं असं पुसून असं करून हे सगळं काळं झालेलं असायचं. आणि हात धुणे प्रकार नाही. आमचं बाबालाही डेंजर होतं. मास्तर म्हणायचं जेवायच्या अगोदर हात धुवायचे. हात धुवायला उठले की आमचं बाबा म्हणायचं काय काय करायचं? हात धुवून येतो. अरे जेवल्यावर धुवायचीच आहे, जेव असं म्हणायचं. आणि आम्ही जेवायचं तसं. आईनं मीठ घातले का नाही जेवणात काय माहिती नसायचं. काय करते हे असलं सगळं आमचं लहानपण गेलं राव. विहिरीत का नाही उड्या मारायच्या. शनिवारीच फक्त आंघोळ बघा. दारातनं दप्तर फेकायचं. आणि ते पण शनिवारी शाळा सारवलेली असायची. शेण वगैरे सगळ्याला अंगाला लागलेलं असायचं. शाळेच्या कपड्यासहित उडी मारायची विहिरीत. लागलीच धुवून बाहेर सगळं. बाकी काही नाही बघा. पण ते दिवस चांगले होते, खरंच होते. आत्ताच्या मुलांना ते नाही. आता मम्मी जन्माला आल्यापासून सगळं संपलं बघा. ही मम्मी लय डेंजर. हे लिपस्टिक लावून हसत का नाही मम्मी मला कळत नाही. लिपस्टिक लाव, चांगलं दिसता, लिपस्टिक लावा, पण हसायला पाहिजे का नाही? हसताना सुद्धा असं वाटतं नरडं आवडलंय की काय असं पुन्हा हसताना असं ते लिपस्टिक लावायचं, आरशासमोर असं करायचं स्वतःला. ती साडी नेसताना तर लय डेंजर. साडी नेसायची, ते बिचारा बाळ आपलं थांबलेलं असते दप्तर घेऊन. ते आपलं मम्मा आवड ना, मम्मा आवड. 2 मिनिट मध्ये. हल्ली खूप डेंजर झालंय. पुन्हा मुंबई सारख्या ठिकाणी
अपार्टमेंटच्या चौकात आर्टिफिशियल ग्रास, त्याच्यावर प्लॅस्टिकची घसरगुंडी, त्याच्यावर ते बबू उचलून ठेवायचे. ते बाळ त्याला बबू म्हणते. अहो लय डेंजर आहे मम्मी. नवऱ्याला पण बबू म्हणते, पोराला पण बबू म्हणते. किचन मधून हात मारले की नाही बबू केलं की 2 बबू पळत येते, छोटा बबू मोठा बबू. हे बबू उचलून त्या घसरगुंडीवरती ठेवायचं आणि त्याला बबू पडशील, बबू पडशील, बबू हळू हळू हळू. तेवढ्याहून येते बबू सारखं, बबू पडते. बबूच्या पायाला लागलं की बबूला दवाखाना, बबूचा पाय प्लॅस्टर मध्ये, बबू वाकडा. आम्ही लहानपणी आंबे जांभळं काढायला चढायचो ना झाडावरती, वरनं खाली पडायचो. आंब्याच्या ह्याच्यात ना पडायचं, फांदी मोडली कधी काय झालं, वरनं पडलं, असं लागलेलं बेदम मार बसलेला असायचा. पायाला वगैरे लागलं तर असं घरापर्यंत दंगड द्यायचं. आईला बघितलं का नाही, ती सरळ चालायचं. आई आमची ती चूल फुकायला कुंकणी असते ना, तीच घेऊन उभारलेली असेल. ये 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 म्हणायची, त्यानं ठोकायची हायगी करायला. कशाला लंगडते? अहो त्यात आम्ही बरं व्हायचो. आमच्यासाठी सगळ्यात मोठं औषध होतं ते. आमची आई एवढा मोठा भाकरीचा पिठाचा गोळा घ्यायची. आता मम्मी एवढाच घेते, पेढे एवढा, आणि चपाती करते इकड तिकड दिसते. आणि ती माझा बबू 2 चपाती खातो. अरे तू 2 चपाती एका घासाची आहे ती. बरोबर आहे ना? आईची माया असते, मम्मीचं प्रेम आहे, लक्षात घ्या. प्रेमापेक्षा माया पाहिजे. तुम्हाला पाया पडून सांगतो, महिलांना, माता भगिनींना, आई व्हा. खरंच आई व्हा. बरोबर आहे ना? आई व्हायला पाहिजे. कारण आईची माया ही कुणी हे करू शकत नाही. ह्या जगात एकमेव एकच व्यक्ती असा असेल तुमच्या आयुष्यात की जो स्वतःपेक्षा तुम्ही मोठं व्हावं असं वाटत असेल, तो असेल वडील. कारण प्रत्येक वडिलाला वाटतं की माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा व्हावा. मित्राला वाटत नाही, मित्राला बिलकुल वाटत नाही. घ्यायला कोणी शिकवली? मित्रांनो. टेन्शन मध्ये, अरे हे जरा घ्याय म्हणतात, 2 घोट मार, टेन्शन गायब, दुसऱ्या दिवशी डबल. बरोबर आहे? विचार करा. म्हणून हसत खेळत आनंदात आयुष्य जगायचं, बघायचं. लोक म्हणलीत ना स्वार्थी आहे, इट्स ओके म्हणायचं, पण स्वतःचं आरोग्य जपा, स्वतःसाठी काहीतरी करा. हे गावासाठी करायचं बंद करा, मुलांसाठी, नातवांसाठी बंद करा. इतर प्राणी पक्षी मुलांच्यासाठी काय करत नाहीत बघा, म्हणून त्यांना बीपी शुगर नाही. आम्हाला मुलांची काय, पुढच्या 7 पिढ्यांची काळजी आपल्याला. स्वतःच राहिलं बाजूला. देवान तुला जन्माला घातले, तुझं बघ की गप. चिमणी सुद्धा पंख फुटेपर्यंत पिल्लांना घरात त्या ठेवते, आणि पंख फुटले की तुमचं तुम्ही बघा म्हणते. आमचं काय सांगायचं, लग्न झालं, नातवंड आली तरी लेकाचं आणि लेकीची काळजी करत बसतात, आणि लेकीला सांगत बसतात, असं नाही ग, तसं नाही ग. असं वास करा, स्वतःचं आरोग्य जपा, हसत खेळत जगा, दुःख मानत बसू नका. दुःखाची व्याख्या सांगा बरं जरा. दुःखाची व्याख्या माहिती आहे का तुम्हाला? होतंय सगळ्यांनाच. आहे का माहिती? मी एक घटना सांगतो तुम्हाला, तुम्ही दुःखाची व्याख्या सांगा. मी एक घटना सांगतो, त्याच्यावरती सांगायचं. तुम्ही गाडी घेतली, आनंद झाला का दुःख झालं? जरा मोठ्याने बोला. तुम्ही गाडी घेतली तर आनंद झाला का दुःख झालं? शेजाऱ्यांना घटना तीच. आम्हाला आणि त्या चावटपणा काय म्हणते आमचा, गप आपलं घ्यावं, कुठं तर एखाद्या मंदिराच्या पुढे न्यायचं, नमस्कार करायचं आणि आपल्या आपल्या कामाला लागायचं का नाही. हे शेजारच्या बायका बोलतात बघा हळदी कुंकवाला. ती प्रत्येक टिकलीला शिव्या देत असते, माहितीये का तुम्हाला? कारण तिला बघावलेलं नसते. ह्याच्या गाडीचा कुठे तर कलर उडावा, ह्याची गाडी बँकेनं ओढून घ्यावी, ह्याच्या गाडीवर ईज पडावी. बरोबर आहे का नाही? घर बांधायचं, वास्तुशांतीला माणसं बोलवायची, काय गरज आहे? चिमणी दरवर्षी नवीन घर बांधते, बोलली का वास्तुशांतीला कोणाला? आम्ही आयुष्यभर राबायचं. बरं ते पण पूर्ण पैसे नाही, अर्ध पैसे साठलेले असतात, अर्ध कर्ज काढायचं. बरोबर आहे? आणि त्यातनं एक घर बांधायचं 2 बेडरूमचं. आता 2 बेडरूम आहेत म्हणजे एखाद्या बेडरूम मध्ये गप पाडावं का नाही येड्यानं? हॉलमध्ये फेऱ्या मारते, ह्याचं कधी फिटायचं, ह्याचं कधी. अरे बांधलंच कशाला? माळा उघडा पडतो रे का? तुला कोणी विचारत नाही. टेन्शन तुला
फिरून फिरून रात्रभर जागरणानं उष्णता वाढली, तुला झाली शुगर. चेक करायला गेल्यावर शुगर कळल्यावर लगेच छाती वाट ठेवला. डॉक्टर मला इकडं हात पुढं का केला, पुढं मशीन लावलं, लगेच बीपी पण चालू झाला. म्हणजे बाय वन गेट वन फ्री घेऊन येत आहे तुम्ही, हे लक्षात ठेवा. त्यापेक्षा बांधू नका. कोण काय नावं ठेवायचं ते ठेवू दे. सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये का, हंतरुणाला खिळून राहणे. दिवसभर मरणाचं काम करायचं, संध्याकाळी हंतरून चांगलं वाटते. पण आयुष्याला हंतरून राखलं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जर हंतरुणाला झोपायची वेळ आली तर त्याच्यासारखं मोठं पाप आणि त्याच्यासारखं मोठं दुःख नाही बरं का. आणि ते तुम्ही टाळू शकता व्यायामातून, योग्य आहारातून आणि घरगुती उपचारातून, निसर्ग उपचारातून. कारण निसर्ग इतकी ताकद कुणाकडेच नाही. हाय का सांगा, पाऊस पाडायची ताकद आहे का कुणाकडं? हे लक्षात ठेवा. म्हणून विनंती करतो, निसर्ग आपल्याला डोळ्याने दिसतो की नाही, झाडं पानं वेली दिसतात की नाहीत आपल्याला? परमेश्वर आहे, डोळ्यानं दिसणारा परमेश्वर आहे, जो तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या हेल्थसाठी सगळ्यात मोस्ट आहे, खूप गरजेचं आहे. हे जर तुम्ही बघितलात निसर्गाकडे तर निसर्ग तुम्हाला भरभरून द्यायला बसलाय. एक झाड दाखवा बरं, तुमच्याकडे पैसे मागताना आहे का? दवाखान्यात ऑक्सिजन लावला, 24 तासाला किती पैसे घेतात? 6,000 रुपये, बरोबर आहे. आज तुमचं वय दिवस गुणिले 6,000 करा, 10% तरी पैसे तुम्ही निसर्गाला दिलेत का? आज ऑक्सिजन मिळतो की नाही ते सगळ्यांना? कुठून येतो तो? निसर्ग तुम्हाला प्राण देतो, तुम्हाला जीवन देतोय. लक्षात घ्या, हे जे ऑक्सिजन देतोय ना, हे ऑक्सिजन हा तुम्हाला निसर्गातून येतोय, नॅचरल येतोय. आणि नैसर्गिकरित्या मिळालेला ऑक्सिजन हा तुमच्या शरीराला नेहमी चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतोय. नाहीतर ऑक्सिजन जर तुम्हाला नसता तर तुमच्या शरीरात म्हणजे आता निसर्गाने ठरवलं 15 मिनिटं ऑक्सिजनच द्यायचा नाही, संप करायचा. तुम्ही आम्ही राहू का 15 मिनिटात? दुनिया संपून जाईल, बरोबर आहे का नाही? म्हणून लक्षात ठेवा, विनंती करतो, मायबापू निसर्ग माना, निसर्ग जाणा. आयुर्वेद हा आपला आहे, तुमचा आहे, आमचा आहे, सगळ्यांचा आहे की नाही? भारत देशाचा आयुर्वेद आहे, ऋषी मुनींनी लिहून ठेवलेला आहे आयुर्वेदामध्ये. पण आपला मात्र भरोसा नाही आयुर्वेदावर. आपल्याला इन्स्टंट पाहिजे, लगेच पाहिजे. निसर्गात आयुर्वेदात इन्स्टंट आहे, फक्त आपण त्याची माहिती नाही. किंबहुना काही लोकांनी आपली माहिती जाळून टाकली. 3 वर्ष ग्रंथालय जळत होतं, 3 वर्ष ग्रंथ जाळले जाता जाता. काय करायचं सांगा? जे शिल्लक राहिलेत ना तेही खूप आहे. कोविड मध्ये सिद्ध झालंय, जगानं मान्य केलं, जगानं की आयुर्वेद श्रेष्ठ आहे.